नमस्कार मित्रांनो, मी आलो काटवणल्या शेतात आणि काटवणल्या शेतात आपला चालू आहे राजमा मळायचा. मी म्हणजे आई, पप्पा, भैया, मी आम्ही चौघं पण आलो राजमा मळायला. तर आपला राजमा असा निघतोय, क्वालिटी चांगली पण क्वांटिटी कमी आहे राजमाची. तरी बघा असा राजमा आहे. तर ना आता इथला राजमा मळून झालाय. तर आपल्याला ते 3 ठिक्के राजमा झालाय, 1 2 ते 3 गोण्या आणि तिकडं बुसकट झालंय थोडंसं. तर राजमा काय परवडला नाही, इथलं म्हणून झाला. आता आपण दुसऱ्या ढिगुऱ्याकडे जाणार आहे. आता आपण आलो दुसऱ्या ढिगुऱ्याकडे. आपलं नदीच्या कडेचं शेत आहे ना, तर हेवाला शेत. तर ह्याच्यातला हेव राजमा आहे आणि महाग बटाट्याचं रान आहे. आता आपला राजमा तर मळून झालाय. खालच्या शेतात एवढा राजमा झालाय, हे 2 4 आणि ही सगळी मिळून एक 5 गट्टे राजम्याचे झालेत. आपल्याला राजमा काय परवडलाच नाही. आई आता ते मात्रण ते शेवटला थोडंफार राहिले ना, तर ते नीट करीन. भैया मी पप्पा जातो घरी. आणि राजमा आपल्याला परवडलाच नाही. तेवढंसा राजमा 20,000चा असेल ते. आणि वरच्या शेतात 3 थैल्यात ना, तर तो 5,000 हे 15,000चा असेल. म्हणजे हे 20 आणि ते 15 30-35 हजाराचा राजमा झाला. त्याला खर्चच 20,000 झाला असेल. आणि हे पेरलं पण होतं ट्रॅक्टरने. बी विकतचं बी 150 रुपये किलोने. राजमा काय परवडलंच नाही. ती पिवळे फुलं दिसतात ना, तर ती मोहरी. इकडं बटाटे बी 2 4 पिवळे फुलं झाडं दिसते ना, तर ते मोहरीचे. तर ती मोहरी न टाकता ॲटोमॅटिक उगवली, म्हणजे रानातलंच बी आणि स्वतःहून उगवली. तर ती मोहरी परवडली असती बाबा. तर तेवढी मोहरी आपल्याला धरायची नाही, पण धरली ना तर ती राजम्यापेक्षा परवडेल. कारण ती स्वतःहून आली, तिचं बी विकतचं नाही, मासिकत नाही, काय नाही. बरं झालं ह्या राजम्याला खुरपिलं तरी नाही, राजम्यात आपल्याला काहीच नाही परवडला. चला, आणि भुसकट बी लई कमी निघलं त्याला. त्याच्या अर्ध सोयाबीनचं पहिलंच भुसकट आहे तिथं काढ्यान ते, आणि त्याच्यावर तेवढं भुसकट निघलं. तर काय नाही परवडलं. आणि हे आपलं बटाट्याचं रान. आता आलं आपल्या घरापासल्या शेतात. तर म्हणजे घरी आलो आहे. इकडं मकाकडं आलो होतो, कारण मकाला चालू आहे पाणी. हरण्याला बांधलं तिकडं गवत खायला. मकाला आपल्या सोरवरचं पाणी चालू आहे. आबाळ आलं की थोडं कमी जास्त होतं आहे पाणी. आता फुल येईल, थोड्या वेळाने कमी होईल, असं होतं आहे. मकाला चालू आहे पाणी. रात्रीची मोटर बंद होती, लाईट रात्रीची ना, पण जाग वाटला नाही मला 2 रात्री. तर त्याच्यामुळं रात्रीचा बोर बंद होता. आणि आता सोलरवर मका भिजायचं चालू आहे. आणि भिजायला पण फक्त मकाचं आहे. गहू भिजून घेतला आहे, गहू घास भिजलेला आहे. तर त्याच्यामुळं चालू आहे मकात पाणी व्यवस्थित. मळायचं झालं ना, लई कचरा आहे दाढीत आणि केसात, लईच कचरा आहे तो राजम्याचा. तर आता तोंड धुतो घरी गेल्यावर, वेळ भेटला तर. इकडं आपल्या शेजारी ज्वारी, हे आपले शेजारी बाप्पू आहेत, शेजारी. मग बाप्पू लिकेज काढता? काढलंय लिकेज, बँडावर पाणी गेलं. असं आहे होय. दुसरी बँड टाकता होय. टाकतो. आणि इकडं आपला गहू आता निसून थीर झालाय. गव्हाचे जे गहू येतो ना त्या वांब्या, तर आता निसून थीर झालाय. आणखीन 1 पाणी द्यावं लागेल काय ना बाप्पू? 2 पाणी आणखीन 2 पाणी द्यावं लागते ना आपल्या गव्हाला. जोडायला पाणी जोडायला ना. बरे ना बाप्पू, लयच दाट झालं, इसकटले ती. नाही चांगलं, पण बरे दाट वाट बी. मग दाट असलं तरी उंदरं हे बी मध्ये जरा ताप देतात. गहू जरा जवळून दाखवतोय बघा. असं आहे, मी मागच्या 7-8 दिवसात म्हणलं होतं ना, 8 दिवसात गहू निसवण. तर आता सगळा निसवला आहे. तर इथून पुढे ह्याच्यात दाणे भरायला सुरुवात होईल. छान आहे. हे जोड लय मस्त आले. ह्याच्या अगोदर पण आपल्या आदरकेवल्या शेतात होतं ना, त्यावेळेस ह्याच्यापेक्षा जास्त मस्त आलं होतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा उंची हाईट झाली ती आणि ओम बी लांब होती. पण इथं पण चांगलं आहे. हे आपण 20 कटलेले पेरलं नाही, हे पण चांगले. पिल्ल्याला गोचड आणि केस झाल्यात ना, तर त्याच्यामुळं त्याला धुवून घेतो मी. आता त्याला सारखं धुतो 2-3 दिवसाला. कारण त्याला लय मला जास्त पावरचं औषध लावू वाटत नाही, जरा बारीक पिल्लू आहे त्याच्यामुळं. तर त्याच्यामुळे त्याला सारखं 1-2 दिवसात धुवून काढतो. आणि त्याच्या खाली मात्र मी औषध फवारून घेणार आहे, कीटकनाशक. म्हणजे जरा गोचड पिसा कमी होतात. ते असं कोब्यावरती मॅटवरती नाही ना, स्वच्छ गोट्यात. इकडं आपण खाली जमिनीवर बांधले ना, तर त्याच्यामुळे पिसा जरा त्रास देतात त्याला. तर चला आता जास्त धुवून घेतलं ना, मग जरा कमी त्रास होईल. काल बैलांना धुतलंय बरं का मी, दोघांना पण.
घास हे घास आहे ना कापायलाच अवघड आहे रे बाबा. कसलं बारीक बारीक आहे. परत उपटून द्यायचं नाही. पहिलीच कापणी वाढ झालेली नाही तर त्याच्यामुळे एवढाच टाकला आहे. एवढाच बस. ह्याच्यातलं बी थोडं मी लालेला टाकणार आहे. असं हो आणि असं हो थोडा लालेला टाकतो. हे पिल्लू आज धुतलं म्हणून कळलं बरं का. बघा ना शिंग किती आलेत. धुतल्यामुळं केस खाली बसलेत ना चोपून तर शिंग किती आलेत पिल्ल्याला. खिल्लार जातीला शिंग लय लवकर येतात म्हणजे फास्ट वाढ आहे शिंगांची. आता तुम्ही म्हणाल हरण्याला धुतलं का नाही तर काल मी ना तळ्याकडचे बटाटेत ना तर तिकडं आवथानायला गेलो होतो तर त्यावेळेस मी तळ्यात बैल धुतलेत. चिमण्या सारख्या तळ्यात धुतलेत आणि हरण्यासुद्धा मी तळ्यातच धुतला म्हणजे हरण्यालासुद्धा काल पोहायला नेलं होतं. त्याला बी काल पोहणी दिली हरण्याला बी. त्याच्यामुळे हरण्याला मी कालच धुतलेलं आहे. बाकी गावरान जनावर आहेत ना अशीच कधी कधी धुतो. गाया पण धुणार आहे मी सगळ्या गावरान. असं एकदमच जमणार नाहीत ना लय मोठे जनावर आहेत ना तर त्याच्यामुळं. पण एखाद दिवशी ना बोर चालू केला आणि छोटावाला मग मी 2-3 करून आज 2-3 उद्या 2-3 अशा करून मी गाया धुवून घेणार आहे सगळ्या गावरान बी. पिल्ल्या घास तर ह्याला तर घास आवडत नाही त्याच्यामुळे टाकण्यात काही अर्थच नाही. ह्याच्यावलं गवत आणायचं विसरलो मी. माझ्या लक्षातच नाही गवत. तसं तिथं पडलेलं आहे सकाळी टाकलेलं पण ते सुकलं आहे. आता उन्हाळा चालू होणार आहे ना त्याच्यामुळे गवत सुकते ऊन पडते. खा ना. नको तर बस मला जायचं जेवायला. शिकन ते हळूहळू त्याच्यापुढे असं घास टाकत राहिलं ना मग काडी खायचं शिकन त्याला. गायला खायला टाकायचा टाईम झाला आहे तर त्याच्यामुळं सकाळी फक्त हिरवी कुट्टी खायला टाकली होती ना तर आता हिरवी कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्स करतो. कारण एक टाईम हिरवा आणि एक टाईम हिरवा आणि भुसा असं मिक्स करून टाकायचं खायला. तर आता मी कुट्टी तर घेतली तर कुट्टी सोयाबीनच्या भुसकटमध्ये मिक्स करतो आणि ह्याला सगळं कालवून घेतो आणि कॅरेट भरून ठेवतो. हे कालवून सगळे कॅरेट व्यवस्थित भरून ठेवतो म्हणजे एकदा चप्पल घातली ना बाहेर जाऊन की मग गायला टाकायला. कारण शेण ते चप्पल इकडं घालायला जमत नाही कुट्टीवर. मग चपलीचं शेण लागलं की वासाने खात नाहीत. म्हणजे जरशा जनावर तर काही बी खातात पण बैल खात नाहीत वास लागल्यावर. जरशा काही शेणातलं बी खायला तयार आहेत पण बैल आणि खिलरी जमत नाही त्यांना शेण लागलेलं. आता कुट्टी आणि भुस्सा मिक्स करून भरलेले कॅरेट आहेत ना तर ते आता मी खायला टाकून घेतो गायांना आणि बैलांना पण. खिलरीला बी खायला ठेवायचं हेच. फक्त पिल्ल्याला दुसरं गवत टाकायचं त्याच्या आवडीचं. सरक माग. मोत्रम भरलंस. बैलाला घास टाकतो आणखीन थोडा. त्यांनी कुट्टी बी खाल्ली तर सगळी संपवली. जरा घास एवढाच टाकावं लागतोय कारण घास कापायलाच लय अवघड आहे रे. हे बारीक आहे ना त्याच्यामुळं. ह्याच्यातलाच लालीला टाकणार आहे मी थोडा. हा एवढा सगळा बैलांसाठी नाही. ह्याच्यातला थोडा लालीला. आपल्या इथं ना थोड्या पिसा झाल्यात तर त्याच्यामुळं मी धूर केला होता आत्ता. पिल्ल्याला जास्त झाल्यात. इथं थोड्याशा झाल्या होत्या इथल्या पटांगणात तर तिथल्या पिल्ल्याकडे गेल्या त्याच्यामुळे पिल्ल्याला धुतोय बी. जेव्हा लक्ष होईल तेव्हा धुतोय आणि त्याला औषध पावडर बी लावली पण ज्या खालच्या पिसा आहेत ना तर त्या बी निघून जात तर त्याच्यामुळं धूर केला आहे मी. इथं असा पिल्ल्याकडे लावतो धूर. इथे केला आहे धूर. परत तिकडे खिल्लरीकडे बी गेला आहे धूर मस्त झाला सगळीकडे गेला आहे. परत इकडं झाडाखाली झालता जरा धूर झाडाखाली. परत इकडं बटाट्याकडं तर सगळा धूरच झाला आहे. चला आता जातो बाबा. आपले जनावर आलेच. पिल्ल्याला हिव घास बी टाकला पण त्याला हिव घास आवडतच नाही. ते गवतच खाते. आता चला आता आपले जनावर आले चरून तर जनावराला बांधतो जागेवर. म्हणजे आता शिक रस्त्यावर आहेत. ती राणीची घंटी वाजली ना लक्षात येतं लगेच. आणि हे लाकडं आहेत ना गळ्यातले तर त्या लाकडाचा आवाज झाला ना किंवा लक्षात येतं की जनावर आलेत. जनावर ज्यावेळेसपासून इथं बांधलेत ना तर तसं जनावराखालचं शेणच नाही काढलं तर त्याच्यामुळे ते खाली साचले सगळं शेण. काढलंच नाही इथं बांधल्यापासून. आणि गावरान जनावरांचं काय होतं शेण असं असतं ना जास्त पातळ नसतं ना तर त्याच्यामुळं एवढे काय जनावरं भरत नाहीत. डाग वगैरे पडत नाहीत जनावराला.
शेत. चला आता ह्यांना बांधून घेतो. ह्यांना घेतले मध्ये, आता ह्यांना खायला टाकावं लागेल एकदा. खायला टाकतो ह्यांना एकदा. ते एक झाची पडायला. किती बुचुड्या तोडावं लागतात रे? किती बुचुड्या? 10-12 बुचुड्या तोडावं लागतात. तोडावं लागते. पप्पा जनावर भुसकट चालले होते का? नाही. आणायचे काय मग मग तिकडेच चारता येईल. आणायचे तिकडे चारायचं का? तिकडे चारायचं. मग काय तिथं आणून खायचं. मस्त वाढलाय हा. मस्त वाढला. जाड बी मस्त झालाय. कवळा लस आहे. जाड होणार आपला नेत्र का? जाड जाड होणार आपल्याला अंतर लय ना. जाड होणार, नुसतं वाढणार नाही, जाड बी होणार. लोक अंतर स्पीड नाही. नेपियर तोडता तोडता राव, बघता बघता लयच अंधार झाला राव. सगळा अंधारच पडला. आज भैया ना राजमा विकायला घेऊन गेलाय. राजमा आपल्याला आजच विकायचा होता ना, तर भैया राजमा घेऊन गेलाय. ते आलाच नाही. तो एकदा घरून निघला ना, म्हणजे सटकाला ना, तर कामाचं काही टेन्शनच घेत नाही, लवकर येतच ना वापस. तो डायरेक्ट सगळे कामं बिमं झाल्यावर उशिरा वापस येतो ना, तर त्याच्यामुळे आज उशीर झाला लई. म्हणजे तोडा झाला. आता ही शेवटची खेप आहे. आता एवढी नेऊन टाकली ना, मग कामच झालं. घरी मी चरायला जाते ना गावरान जनावर, त्यांच्यासाठी नेपेर नेऊन ठेवलं आहे. फक्त तो त्यांना टाकायचं आहे. बाकी जनावरांचे सगळे कामं झाले. फक्त आता एवढा भारा घेऊन जायचा, मग झाले कामं. आता शेवटचा कवळा मी घेतलाय आणि आता शेवटचा कवळा घेऊन चाललो. एकटाच उतरून कामावर का लय उशीर झाला. आता एवढा कवळा नेऊन टाकला ना, मग झाले कामं. नेपेर तोडायला उशीर झाला राव. बैलांना घास आणि ते करीत बसलो. नेपेर तोडायचा खरं म्हणजे ना, माझ्या लक्षातच नाही नेपेर तोडायचा. म्हणजे जेव्हा घरी आलो ना, त्यावेळेस लक्षात आलं की या रात्रीची लाईट आहे आणि नेपेर तोडायचं आहे. तर त्याच्यामुळं एवढा उशीर झाला. चला आता जातो. परत तेवढ्यात लाईट बी गेली घरची म्हणजे सगळ्या गावाची लाईट गेली. आता येईल थोड्या वेळाने. गाव लाईट काही जास्त वेळ जात नाही आजकाल. गेली तरी एक 10-15 मिनटात परत येते. बघा हिथं आणून ठेवलाय मी नेपेर, कुट्टी पुढं आणि ह्यो बी नेपेर. रोजच्या एवढा झालाय बसवेने एवढा. आता काय करतो, ते गावरान जनावराला टाकून देतो खायला. ही जर्शी इथे. आता इकडे मोकळ्या जनावर खायला टाकले. ह्यांना काय होतं, थोडं थोडं करून टाकायचं, कारण कुट्टी नाही ना, चिपाड मग तशीच राखीत येत नुसते पानं खातात. तर त्याच्यामुळे ह्यांना असं पांगून खायला टाकले. आणखीन थोड्या वेळाने टाकीन राहिलेलं. इकडं आणून फेकावं लागतं असं पांघरून. ह्यो गावळ्या, ह्याचं नाव पप्पाने गावळ्याच ठेवलं. मी तर नांद्या ठेवलं होतं, पण पप्पासारखं गावळ्या गावळ्या म्हणून त्याला आता नाव बी त्याच्या लक्षात आलं आहे गावळ्या म्हणून. ते गौरंग गवळूराम. इकडं गंगाला तर सकाळी कुट्टी बी ठेवली होती. ह्यांना ना आता इकडं खायला लागतंच घरी आल्यावर खायला, कारण तिकडचा चारा कमी झाला आहे. आणि राजमा आपण मळलेलं जे भुसकट होतं ना, तर ते भुसकट खाल्लेलं आहे ह्यांनी. म्हणजे पप्पाने इथून जनावर सोडले तर त्या भुसकटावरच चरायला नेले होते. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30.
तर 3 फेज लाईट आली. आपली कुट्टी मशीन 3 फेज लाईटीवर चालते. तर आता कुट्टी करून घेतो एकदा नेपियरची, म्हणजे सकाळी फ्यूज वगैरे गेलं तरी काही अडचण नाही. तर आता मग कुट्टी करून घेतो सगळ्या नेपियरची. आणि कुट्टी केली ना आता मी झोपणारच आहे, कारण की सगळ्या मोटर वगैरे बंद करून ठेवल्या. भिजायचं एवढं काय अर्जंट नाही. तर त्याच्यामुळं मी कुट्टी करायला एकटाच आहे ना, तर त्याच्यामुळं मागून नेपियर लावावं लागतो. मग नेपियर कुट्टी मिशनमध्ये लावलं ना, परत पुढे यायचं, साचलेली कुट्टी मागं ओढून टाकायची आणि परत जायचं नेपियर लावायला. एकटा म्हणलं ना अशीच मग फजिती होती करायला. पण आई पण झोपली आणि पप्पा बी झोपले, भैया झोपला. त्याच्यामुळे मग मी कोणाला उठवलंच नाही. आपलं आलो एकटा आणि बसलो कुट्टी करीत. एवढी कुट्टी झाली की मग मी ती झोपणारच आहे. पण एकदा जनावराकडे लक्ष देतो, कोणी गुतलं वगैरे नाही ना, सगळे व्यवस्थित बसलेत ना, कोणाचा डाव्यात पाय वगैरे अडकला नाही ना, तर एवढं एकदा बॅटरी संपून लक्ष द्यायचं आणि जाऊन झोपायचं.